राजपर्गे तुम्ही पाहत आहात स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. हे चॅनलला तुम्ही सर्वजण नवीन आहात, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घन आणि घनमूळ हा घटक अभ्यासणार आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. तर रोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. घनमुळामध्ये वर्गमूळ 4096 गुणिले घनमुळामध्ये वर्गमूळ 0.015625. तर आपल्याला या ठिकाणी अगोदर ह्याचं वर्गमूळ काढावं लागेल. हे 4096 कशाचा वर्ग आहे. 40चा वर्ग काय होतो, 4 चोक 16. 25चा वर्ग काय होतो, हे 50चा वर्ग 5 5 25 2000. 80चा वर्ग 8 8 64. 70चा वर्ग काय होतो, 7 7 49. आणि 60चा वर्ग काय होतो, हे आपण ह्याच्याऐवजी हे 60चा जर वर्ग केला तर 3600 येते. आणि 70चा जर वर्ग केला तर 4900. या दोन्हीच्या मधली ही संख्या आहे 4096. तर मग एकच स्थानी 6 आल्यामुळं एकतर हा 64चा वर्ग असेल किंवा 66चा वर्ग असेल. तर 64चा जर वर्ग केला आपण तर 64 गुणिले 64, 4 चोक 16 6, हा 4 4 सक 24 आणि 1 25 अधिक 6 चोक 24ला 4, हा 4 2, 6 7 36, 36 आणि 2 38, 6 9 10ला 0, हा 4 1 3 आणि 1 4. म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे, तर हा वर्ग आहे 64चा. मग ह्याचं वर्गमूळ निघून गेलं आणि इथं काय आलं, हे घनमुळामध्ये 64 गुणिले हे घनमूळ त्याच्यामध्ये वर्गमूळ. आता हे वर्ग कोणाचा आहे, 15625. आता इथं हे 25 आले म्हणजे हे काय आहे, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग आहे. एकक स्थानी 5. आता 156 कोणत्या दोन क्रमवार संख्याचा गुणाकार येते बघा. 13चा आणि 12चा जर केलं तर 12 त्रिक 36ला 6, हाचे 3, 12 1 12 आणि 3 15. म्हणजे इथं हा 125चा वर्ग आहे. कुणाचा वर्ग आहे, हा 125चा वर्ग आहे. मग घनमुळामध्ये आता या ठिकाणी काय झालेलं आहे, दशांश 1 2 3 4 5 6 अंक. म्हणजे ज्यावेळेस दशांश चिन्ह येतं त्यावेळेस एखाद्या संख्येचा जर वर्ग आपण केला तर त्याचं दशांश चिन्ह काय होतं, त्याच्या दुप्पट होतं. मग इथं 1 2 3 4 5 6 आहे. मग इथं 3 घ्या, हे 125 येईल. हे काय 125 येईल. आता या 64 कशाचा घन आहे, तर 64 हा 4चा घन आहे. गुणिले दशांश चिन्ह नाही असं समजा, 125 कशाचा घन आहे, 5चा आहे. मग आता इथं 3 अंक सोडून दशांश आहे, पण घन करते वेळी तिप्पट होतो. मग हे 0.5 जर घेतलं तर ह्याची तिप्पट इथं आली. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 0.5. 4 पंचे 20, 1 अंक सोडून दशांश दिला तर उत्तर काय आलं दादा, तर उत्तर आलं 2. उत्तर काय येईल, 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात, 2 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न,
वर्गमुळामध्ये 9261 हे सॉरी घनमुळामध्ये बरोबर 21 म्हणजे 9261 हा 21चा घन आहे. तर घनमुळामध्ये सोपं आहे एकदम. घनमुळामध्ये 0.1234 1 2 3 4 5 9 2 6 1 बरोबर किती. आता इथं बरोबरच्या ठिकाणी काय येणार, इथं 21 येणार. पण आता दशांश चिन्ह कुठं द्यायचं, तर दशांश चिन्ह कुठं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 अंक सोडून आहे. किती अंक सोडून आहे, 9 अंक आहे. मग घन करताना दशांश चिन्ह हे तिप्पट अंकानं पुढं जातं, म्हणजे मागं येतं इकडं तिप्पटनं. मग हे 9 आहे, 9ला 3 भाग घाला, 3 त्रिक 9 म्हणजे काय येणार 0.021 हे उत्तर येणार ह्याचं. म्हणजे 0.021चा घन आहे हा. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, जर x बरोबर 5 असेल तर x ची किंमत 5 दिली आहे, तर समीकरण सोडवा म्हणले तर 5x बरोबर वर्गमुळामध्ये x चा घन वजा x चा वर्ग. x ची किंमत किती आहे 5, मग 5 गुणिले 5 बरोबर ह्या वर्गमुळामध्ये 5चा घन, x ची किंमत 5 म्हणून इथं 5 ठेवले, वजा 5चा वर्ग. हे 5 5 25 बरोबर वर्गमुळामध्ये 5चा घन म्हणजे 125 आणि 5चा वर्ग म्हणजे 25. 25 हे सॉरी बरोबर नाही, इथं हे इथं गुणिले आहे, इथं काय गुणिले आहे. वर्गमुळामध्ये काय आलं, हे 100 आले. 125 मधून 25 गेले, 100 राहिले. तर हे 25 गुणिले 100 कशाचा वर्ग आहे, 10चा, गुणिले 10 म्हणजेच 250 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, 250 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, घनमुळामध्ये 729 गुणिले घनमुळामध्ये 4096 बरोबर x. तर x किती, x बरोबर किती, x बरोबर किती, 2 अचूक पर्याय निवडा. पहा काय म्हणते, घनमुळामध्ये 729 गुणिले घनमुळामध्ये 4096 बरोबर x आहे. 729 कशाचं घन आहे, हे 9चा घन आहे, हे 9 आलं, गुणिले आता 4096 ह्याच्या एक स्थानी 6 आहे, म्हणजे ह्याच्या घनमुळाच्या एक स्थानी 6च येणार. हे 3 अंक सोडले, काय राहिला आता 4. 4ला काय करा, कोणत्या घनसंख्येपेक्षा 4 पेक्षा जवळची लहान घनसंख्या कोणती, एकच आहे, म्हणजे 16 आलं. हे 16 144. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडा म्हणले, म्हणजे पर्याय क्रमांक 3 1 येईल. हे 2 पर्याय निवडायचे, एक 3 आला आणि दुसरा काय आला, हा 44 हा 12चा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीनं हे 2 अचूक पर्याय येतात. आलं. काही सोपं आहेत, खूप सोपे आहेत, अवघड काहीच नाही याच्यामध्ये, एकदम सोपा भाग आहे हा घन आणि घनमुळाचा. तर पुढचा प्रश्न, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्येचा घन. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 11. 2 अंकी म्हणते बरं, त्याचा घन. हे घन केला, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्येचा घन. व सर्वात लहान 1 अंकी विषम मूळ संख्येचा घन. सर्वात लहान
मूळ संख्या कोणती आहे? सर्वात लहान एकांकी विषम मूळ संख्या. निस्ती मूळ संख्या म्हणलं तर 2 येते, विषम म्हणलं तर 3. त्याचा घन यांची बेरीज म्हणजे हे 11चा घन अधिक 3चा घन यांची बेरीज 11चा घन करा. 11 गुणिले 11 गुणिले 11 हे 121 गुणिले 11. 11 एका 11ला 1, हातचा 1, 11 दोन्ही 22 आणि 23ला 3, हातचे 2, 11 एका 11, 11 2 13, 1331 आणि 3चा घन आहे 27. दोघाची बेरीज करा. 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 3 1 1358 हे उत्तर येईल. 1358 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो, अवघड काहीच नाही. घनमुळामध्ये 4913 बरोबर 17 म्हणजे हे 17चा काय आहे? घन आहे. तर घनमुळामध्ये 0.004913 बरोबर किती? तर बरोबर बी 17ची येईल, पण आता दशांश चिन्ह कुठे येईल? तर पहा, 1 2 3 4 5 6 अंक सोडून दशांश चिन्ह आहे. या 6ला 3 भागलं, घन करायचं म्हणजे 3 दशांश चिन्ह हे होतो. 3 दुनी 6 म्हणजे येणाऱ्या उत्तरात 2 अंक सोडून दशांश असेल म्हणजे 0.17 हे उत्तर असेल. 0.17चा घन हे येतो 0.004913 हा घन येतो. आलं का लक्षात? चला, प्रश्न क्रमांक 7. 20 प्रश्न घ्यायचे आपल्याला. थोडंसं लाईक करत चला. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे पहा. घनमुळामध्ये 1.728 गुणिले 3.375 बरोबर 1.8. तर 0.001728 आणि 0.003375. आता काय दिलेलं आहे पहा. 0.001728 गुणिले 0.003375. आता आपण हे घनमुळात आहे, ह्याचे जर घन काढले तर इथे एक स्थानी 8 आहे म्हणजे त्याच्या घनमुळाच्या एक स्थानी काय येणार? 2 येणार. बरोबर आहे. 2 असले की 8 आणि 8 असले की 2, 7 असले की 3 आणि 3 असले की 7, 2 येणार. हे 3 अंक जर गेले तरी 1 म्हणजे हे 12. तर हे 1 2 3 4 5 6 2 अंक सोडून दशांश आहे म्हणजे हे काय येणार? 0.12 गुणिले इथं 5 आहे म्हणजे त्याच्या एक स्थानी काय येणार? 5च येणार. हे 3 अंक सोडलं तर म्हणजे ह्या 15चं काय आहे? 1 2 3 4 5 6 1 2 6 असेल तर 2 अंक 0.15 0.15 आलं. आता ह्याचा काय करायचे? गुणाकार करायचे. ह्याचं काय करायचे आपल्याला? हे काय आहे? हे आपण घनमूळ काढून टाकले. ह्या दोघाचं गुणाकार 15 दुनी 30ला 0, हातचे आले 3, 15 1 15 आणि 3 18. इथं 2 अंक आहेत, इथं 2 अंक, एकूण 4 अंक झाले. दशांश चिन्ह 0.0180 हे उत्तर असेल. 0.0180 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बरेच तुम्ही सर्वजण नवीन आहात या चॅनलला. नवीनच चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून आपल्याला थोड्या दिवसामध्ये याच्यावरती लाईव्ह तासिका चालू करायचं आहे. त्याच्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण.
पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, वर्गमुळामध्ये 256 छेदामध्ये 144 गुणिले घनमुळामध्ये 64/112. सोपा प्रश्न आहे एकदम. हे वर्गमुळामध्ये 256 छेदामध्ये 144 गुणिले घनमुळामध्ये 64 छेदामध्ये 512. तर या ठिकाणी आपल्याला ह्याचं वर्गमूळ काढायचे. 256 16चा वर्ग आहे आणि 144 12चा वर्ग आहे गुणिले 64 हा 4चा घन आहे, 512 हा 8चा घन आहे. भाग घाला. 4 1 4, 4 त्रिकम 12, 8 1 8, 8 2 16. उत्तर येते 2/3. हे उत्तर येते. उत्तर काय येते ह्याचं? 2/3 हे उत्तर येईल. आलं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तसे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आता इथं काय दिलेलं आहे, वर्गमुळामध्ये घनमूळ आहे 3375 अधिक 1000. तर 3375 ह्याचं वर्गमूळ काढू. एक स्थानी 5 आहे म्हणजे वर्गमुळाचं एक स्थानी 5च असेल, म्हणजे हे कशाचं आहे? 15चा घन आहे. हे कशाचा घन आहे? 15चा घन आहे. अधिक हे काय? 10चा घन आहे. आणि मग हे वर्गमुळामध्ये काय आलं? 15 आणि 10 25, म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं? तर उत्तर आलं 5. उत्तर काय येईल? 5. 25 हा घनमूळ 5 आहे. उत्तर येईल 5. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे चला. 256 गुणिले 16 बरोबर 4096. वर्गमुळामध्ये 0.004096 बरोबर किती? पहा, घनमूळ आहे, घनमुळामध्ये 0.004096 बरोबर किती? म्हणजे हे 4096 एकक स्थानी 6 आहे, म्हणजे ह्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 6 येणार. हे 3 अंक सोडले, हे इथं 4 ही संख्या 1च्या घनापेक्षा मोठी आहे, म्हणजे 4पेक्षा लहान जवळचं त्याच्या लगतचं घनसंख्या जर काढली तर 1 येते. 2चा घन काय होते? 8. मग आता इथं आपल्याला उत्तर तर 16 येणार आहे, पण आता दशांश कुठं द्यायचा? 1 2 3 4 5 6 अंक सोडून दशांश दिलाय. 6ला हे घन असल्यामुळं 3 न भागा, 2 अंक सोडून दशांश, तर इथे येईल 0.16 हे उत्तर येईल. 0.16 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. वर्गमुळामध्ये 0.02744 अधिक घनमुळामध्ये 0.01064 बरोबर वर्गमुळामध्ये x. तर x बरोबर किती? तर पहा, आपण काय करू, 2744 ह्याच्या वर्गमुळाचे एकक स्थानी 4 येणार आणि हे काय 14चा आहे. मग आता हे 14चा आहे तर इथं 1 2 3 4 5 6 अंक सोडणं आहे, म्हणजे इथं आपल्याला 2 अंक सोडून दशांश द्यायला लागेल. 0.14 अधिक हे 648. हे 8 जर असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 2 येते. काय ते 2. मग ती 3 अंक जर सोडले, 3 अंक जर सोडले तर इथं काय राहते? 10. 10 म्हणजे हे 22चा वर्ग आहे. आता 22चा आहे तर दशांश कुठं द्यायचं? 1 2 3 4 5 6, म्हणजे 0.22. आलं? तर मग
आपल्याला ह्यांची बेरीज करा. 0.14 अधिक 0.22 6 4 2 6 3.0 म्हणजे वर्गमुळामध्ये 0.36 बरोबर. तर हे वर्गमुळामध्ये इथं वर्गमुळामध्ये दिल्यामुळं म्हणजे हे काय एक्सची किंमत काय असेल, एक्स बरोबर 0.6 हे उत्तर. एक्सची किंमत काय असेल 0.6 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न घनमुळामध्ये 0.000216 अधिक घनमुळामध्ये 0.001 बरोबर वर्गमुळामध्ये 1. तर वर्गमुळाची किंमत काढायची. तर काय आहे 216 हा 6चा घन आहे, 1 हा 1चा घन आहे. मग आता 6चा घन आहे हे, तर किती अंक सोडून दशांश 1 2 3 4 5 6 म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला ह्याचं वर्गमूळ काढलं तर घनमूळ काढलं 0.006 अधिक हे 1चा घन 1 आहे, 3 अंक सोडून दशांश म्हणजे 0.1 गुणाकार करा. ह्यांचा गुणाकार जर केलं तर गुणाकार काय येतो 6 1 6 इथला 1 अंक आणि इथला 2 अंक म्हणजे 3 अंक 1 2 3 हे दशांश चिन्ह जशास तसं ह्याची 0.06 अधिक 0.1 इथं काहीच नाही 6 1.0 म्हणजे हे काय आलं 0.16 वर्गमुळामध्ये आहे. इथे वर्गमुळात 1 दिले, हे वर्गमूळ काढलं तर 0.4 हे उत्तर येते. काय ते उत्तर 0.4 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. 0.4 हे उत्तर येते. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मी किती वाजता बनवत आहे तुम्हाला टाइम दाखवू का मी? पहा किती वाजलेले आहेत, 11:55 झालेले आहेत. चला, कारण की कसं आहे आपल्याला मेहनत करायची आहे, त्याच्यामुळं आपण हे करतोय. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, त्यासाठी तुम्ही लाईक करत चला. आमचे जे कष्ट असतात त्या कष्टाला थोडंसं आम्हाला समाधान वाटतंय. लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न घनमुळामध्ये 0.512 अधिक घनमुळामध्ये 0.00729 अधिक घनमुळामध्ये 0.0000216 छेदामध्ये घनमुळामध्ये 10.648. तर पहा हे 512 8चा घन आहे. तर मग ह्याचं घनमूळ काढून टाकायचे. तर हे 3 अंक सोडून दशांश म्हणजे इथं काय 0.8 येईल अधिक हे 729. हे कशाचं घन आहे हे 729? तर 729 हे 9चा घन आहे. कशाचा घन आहे 9. पहा या ठिकाणी काय आहे हे 0 चिन्ह हे इथलं 0 नाही, तर मग हे 729 9चा घन आहे. 3 अंक इथं आलेत म्हणजे इथे 1 अंक येणार 0.9 अधिक या ठिकाणी 1 2 3 4 5 6 अंक आहेत. 216 6चा घन आहे, 6 अंक आहेत मग 2 अंक 0.06 छेदामध्ये हे 10,648 कशाचा घन आहे इथं 8 आले म्हणजे ह्याच्या घनमुळाच्या ठिकाणी 2 येणार. हे 3 अंक इकडे सोडले, इथे राहिले 10. 10ला 2चा घन 8 म्हणजे हे 22चा घन आहे. मग इथं 3 अंक सोडून दशांश आहे म्हणजे इथं ह्याच्या घनमुळामध्ये 1 अंक सोडून दशांश येईल. मग
ह्याची बेरीज करा. 0.08, 0.09, 0.06, 6, 17ला 7, हातच्याला 1, दशांश चिन्ह जशास तसं 1 दशांश चिन्ह 7.6, छेदामध्ये 2 दशांश चिन्ह 2. पहा इथं आपल्याला हे 11 दुनी 22, 20 येते. तर मग इथं काय येईल, हे 16/20, बे 0, 16, 8/10, म्हणजेच हा 0 कटला, दशांश 0.8 हे उत्तर येते. उत्तर काय ते 0.8 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 14 का आहे, 256 या संख्येस पर्यायातील कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारा गुणाकार घन येईल. तर पहा, सर्वप्रथम काय करायचं, 256 ही संख्या आहे, ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधायचं. बरोबर आहे. मग हे 256 16चा वर्ग आहे. 16चा वर्ग किती आहे, 256. मग वर्ग संख्येस जर त्याच संख्येनं गुणलं, म्हणजे या 256ला जर 16ने गुणलं तर काय येते, 16चा घन येते. मग पर्याय 16 आहे का, आहे. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे काय असेल, 256ला जर 16ने गुणलं तर ही घन संख्या येईल, गुणाकार घन येईल. कुणाचा, 16चा घन येईल. आपण 16 गुणिले 16 जर केलं तर हे वर्ग होतो 16चा, आणि 3 वेळेस जर गुणाकार केलो तर हे घन होतो. मग हे 2 वेळेस गुणलं, हे 2 वेळेस गुणलं 256 आलं. परत हे तिसरी वेळेस जर 16 आणखी गुणलं तर हे काय होतो, घन होतो. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काही सेकंदामध्ये सोडवता येतो. आलं. तर पहा, आपल्याला एक्सची किंमत 4 दिली. 7 गुणिले 4 गुणिले वर्गमुळामध्ये 4चा घन वजा 4चा वर्ग अधिक 1. मग 7 चौक 28 गुणिले घनमुळामध्ये 4चा घन किती आहे, 64, वजा 4चा घन किती आहे, 16. मग हे 28 गुणिले 14 मधून 6 गेले, 8 राहिले, 5 मधून 1 गेला, 4 राहिले. मग 48 गुणिले 28 जर केलं तर काय येईल, इथं आपल्याला 28चा जर पाडा म्हणायचं म्हणलं तर 28 पंचे 114, 28 सख 168, आणि 28 8 224ला 4, हातचे आले 12, 28 चौक 112, 112 आणि हातचे 12, 124 होईल 1244. काय हे 1200, सॉरी इथं 1 आपल्याला ॲड करायचं राहिले, आणखी अधिक 1 आहे इथं. मग अधिक 1 जर इथं केलं तर इथं काय येतं, हे 49 येते. काय येते तिथं, 49 येते. मग या 49 गुणिले 28 जर आपण केलं तर काय येतं, हे 1372. हे वर्गमुळामध्येच आहे बरं का. हे 28 गुणिले वर्गमुळामध्ये 49. मग 28 गुणिले वर्गमूळ निघून गेलं 7, 7 8 56ला 6, हातचे आले 5, 7 दुनी 14, 14 आणि 5 19, 196. पर्यायात आहे का, आहे. पर्याय क्रमांक 3, आणि हा 14चा वर्ग आहे. 2 अचूक पर्याय 1 आणि 3 हे उत्तर असेल. ह्याचं उत्तर काय असेल, 1 आणि 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला.
आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एक अंकी विषम संख्येच्या घनाची बेरीज किती? एक अंकी विषम संख्या ही 1चा घन अधिक 3चा घन अधिक 5चा घन अधिक 7चा घन अधिक 9चा घन. 5 संख्या येतात. 1चा घन 1 अधिक 3चा घन 27 अधिक 5चा घन 125 अधिक 7चा घन 343 अधिक 9चा घन 841. 9चा घन 841 येत नाही, 729 येत आहे. मग आता बेरीज करा. हे 9 आणि 3 12 आणि 5 17, 17 आणि 7 24ला 4 हातचे 2, 2 आणि हे 2 4 आणि हे 4 8, 8 आणि 2 10 आणि हे 2 12, 12ला 2 हातचा 1, 9 आणि 3 12, 12 आणि 5 17, 17 आणि 7 24 आणि 1 25 येतं इथं. हे 8 आणि 5 13, 14 15 16, 16 आणि 9 25ला 5 हातचे 2, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 4 10 आणि 2 12ला 2 हातचाला 1, 7 आणि हातचा 1 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, 1225 येते. काय ते 1225 हे उत्तर येते. पुढचा प्रश्न क्रमांक 17. पर्यायात कोणती संख्या घनसंख्या नाही? आता हे 2चा घन 8 आहे, दशांश चिन्ह नाही असं समजा. 3चा घन 27 आहे, त्याच्यानंतर 8चा घन 512 आहे आणि हे 81 जे आहे ते वर्ग आहे, घन नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. ही घनसंख्या नाही. खालीलपैकी कोणती घनसंख्या नाही? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न. पर्यायातील कोणती संख्या घनसंख्या नाही? आणखी तसाच विचारलाय. हे 64 4चा घन आहे, 125 हे 5चा घन आहे, हे 1चा घन आहे, हे 3चा घन आहे. मग आता बदल कुठं आहे बघा. घन म्हणलं दशांशाचा किती 3च्या पटीमध्ये होते. इथं 3 अंक सोडून दशांश आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 2. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. हे घन संख्या नाही. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 49. जर वर्गमुळामध्ये घनमुळामध्ये 512 बरोबर 8 तर 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहेत. 3च्या पटीमध्ये म्हणजे काय होते? 0.3. हे सॉरी दशांश नाही, तिप्पट 3 अंक सोडून दशांश येते. हे 512 8चा घन आहे, तर मग हे घनमुळामध्ये 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 जर केलं आपण तर 512 हा 8चा घन आहे 8. मग 3 अंक सोडून आपल्याला तिथं दशांश द्यावा लागेल. इथं एकच आहे कारण की इथं 9 अंक सोडून आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग इथं आपल्याला 3 एक अंक आला तर हे राहिलेले 2 अंक 0.008 हे उत्तर येईल. 0.008 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, लाईक करत चला. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर पहा, हे काय आहे? घनमुळामध्ये ऋण 1331 बरोबर किती? हे 1331 बरोबर हे 11चा घन आहे. कितीचा घन आहे? हे
11चा घन आहे. मग आता आपण हे शिकलो होतो, ऋण संख्याचा घन ऋण येतो. मग या ठिकाणी हे ऋण 11 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? ऋण 11 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.